हॅलो, गुड इव्हिनिंग. ही अशी झिनियाची जी काही सीझनल रोपं आहेत, तर ती मी लावून तयार केलेली आहेत आणि बरीच असे छोटे-छोटे सॅपलिंग्स मी आणलेले होते आणि ही मी आता लावून तयार केलेली आहे. छोट्या-छोट्या पॉटमधून मी ही लावली आहेत. ह्याचं कारण असं आहे की ही परमनंट नसतात, ही सीझनलच असतात. ह्यांना छोट्या पॉटमध्येच लावायचं असतं. काही दिवस हे लावायचे आणि मग हे म्हणजे मार्च एप्रिलपर्यंतसुद्धा हे ब्लूम करतं. थंडीमध्ये खूप ब्लूमिंग करतं, खूप छान वाटतं आणि हे असं मातीच्या वरच ह्याची मुळं असतात, खूप खोलवर जात नाहीत. काही दिवसानंतर म्हणजे साधारण 6 महिन्यानंतर ही रोपं संपून जातात. तर ह्याच्यासाठी हे लावण्यासाठी मी पॉटिंग सॉईल काय घेतलेलं आहे, पॉट्स कसे घेतलेले आहेत ह्याबद्दल डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही सीझनल रोपं आहेत. तर मी इथं एक भाग कंपोस्ट घेतला आहे. वर्मी कंपोस्ट, शेणाचं खत किंवा पानांचं खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट काहीही घेऊ शकता. हा पॉट घेतलेला आहे ज्याला खाली होल्स आहेत. इथे छोटे छोटे हे सॅपलिंग्स मी लास्ट टाईम तुम्हाला दाखवलं होतं की हे अगदी छोटे सॅपलिंग्स जे 10 रुपयाला वगैरे नर्सरीवाले विकतात, तर त्यांच्याकडून मी आणून छोट्याशा दुसऱ्या ग्लासमध्ये काही दिवस लावून ठेवलेत. पण तिथेसुद्धा ते आता फुलायला लागलेले आहेत. तर म्हणून आता ह्यांना मोठ्या घराची गरज आहे, म्हणून मी आता ह्यांना पॉटमध्ये शिफ्ट करणारच आहे. केलंच पाहिजे कारण त्यांना आता जागा जास्त लागती आहे आणि त्याच्यासाठी त्यांना खाऊसुद्धा जास्त लागणार आहे. तर त्यासाठी अशी ही रोपं जी आहेत मी मोठ्या पॉटमध्ये लावणार आहे. थोडे 7 ते 8 इंच अशा ह्या पॉटमध्ये मी लावणार आहे, कारण ही फार दिवस टिकतही नाहीत. ह्याला खालच्या बाजूला होल आहेच आहे, होल असणं गरजेचं आहे. बरीच पॉट मी ह्याच्यासाठी काढलेले आहेत आणि आता मी हे लावणार आहे. ह्याच्यासाठी खालच्या बाजूला अशा प्रकारे होल झाकण्यासाठी एखादं जुनं कापड आपण घातलं तरी चालतं किंवा मग विटांचे तुकडे वगैरे सुद्धा घातले तरी चालतात. म्हणजे आपल्याकडे आपण जे पॉटिंग सॉईल आहे ते खालून वाहून जाणार नाही आहे. त्याच्यावरती थोड्याशा नारळाच्या शेंड्या जर असतील तर त्या खूपच चांगलं काम करतात, ओलावा टिकून ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे नारळाच्या शेंड्यांनी थोडंसं झाकून घ्यायचं आहे आणि जे पॉटिंग सॉईल मी तयार केलेलं आहे तर त्याच्यामध्ये एक भाग कंपोस्ट, एक भाग माती घेतले आणि बऱ्यापैकी 2 ते 3 मूठ मी नीम पेंड घेतलेली आहे. तर नीम पेंड घालणं खूप गरजेचं आहे, म्हणजे त्याला अजिबात कुठलंही फंगस वगैरे लागणार नाही. आता इथे मी एप्सम सॉल्ट घालती आहे. बरंच ऊन आहे, उन्हामध्येच मी हे करत होते. तर एप्सम सॉल्टसुद्धा घालणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळे जेव्हाही आपण रिपोर्टिंग करतो त्यावेळेस मुळांना रिपोर्टिंगचा शॉक बसत नाही. त्याचबरोबर फंजीसाईड घालणंसुद्धा खूप गरजेचं आहे. तर ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मी आधी जसा पॉट तयार केला त्याप्रमाणे सगळे पॉट तयार करून प्रत्येक पॉटमध्ये थोडी थोडी ही पॉटिंग सॉईल आधी भरून घेणार आहे आणि ही जी रोपं आहेत ती रोपं हलक्या हाताने एका हातात काढून घ्यायची आहेत आणि त्याच्यामध्ये ठेवून बघायचे आहेत. त्याचा साईज आधी चेक करून बघायचा की पॉटमध्ये कुठपर्यंत ते बसतं. पॉट अगदी पूर्ण गच्च मातीने किंवा सॉईल मिक्सने आपल्याला भरायचं नाही आहे. काठोकाठ आपण कधीच भरत नसतो. तर 3/4 जागा वरचीही मोकळी ठेवलीच पाहिजे, कारण आपण नेहमी खुरपणी करत असतो आणि त्याला नवीन खतं पण देत असतो. त्यामुळे पॉट नेहमी कुठलाही असू देत तो 3/4 भरायचा असतो. तर अशा प्रकारे जे सॉईल आहे पॉटिंग सॉईल त्याच्याने मी हे भरून घेऊन व्यवस्थित हे दाबून घेणार आहे. तर हे जे रोप आहे हे असं खाली पडतं कारण ते जरासं जास्त वाढलं आहे. ॲक्च्युअली ह्या रोपांची पिंचिंग वगैरे करणं गरजेचं आहे, कारण पहिलंच फूल आलेलं आहे. पहिलं फूल घ्यायची घाईसुद्धा करायची गरज नाही आहे. सगळी जी रोपं आहेत, म्हणजे झिनियाची पण बरीच मी सॅपलिंग्स आणलेले होते वेगवेगळ्या रंगाचे. तर झिनिया आणि पिटुनिया, त्याचबरोबर डेहलियाचे पण मी सॅपलिंग आणले होते. तर पिटुनियामध्ये माझ्याकडे 2 ते 3 रंग मला मिळाले. ज्यावेळेस मी सॅपलिंग्स घेतले त्यावेळेस रंग माहिती नव्हते, पण खूप सुंदर रंग असतात पिटुनियाचे आणि थंडीमध्ये ब्लूमिंग करणारं आणि खरोखर आपल्या बागेची शोभा वाढवणारं हे तिन्ही चारी प्रकार आहेत, तिन्ही चारी रोपं आहेत. झिनिया तर खूप सुंदर दिसतं.
त्याचबरोबर पिटुनियासुद्धा अतिशय सुंदर फुलं देतं. तर नक्की ही रोपं आत्ता तुम्ही खरेदी करायची आहे. ही खरेदी नक्की कराच तुम्ही आणि लावा आणि संपूर्ण थंडीमध्ये ही फुलतात. खूप छान फुलं, एका वेळेस अनेक फुलं येतात आणि अतिशय सुंदर असा आपल्या बागेचा नजारा आपल्याला बघायला मिळतो. ही परमनंट रोपं नाही आहेत, जसे की जास्वंद, शेवंती वगैरे कायमची टिकतात, तशी ही रोपं नसतात. ही फक्त काही दिवस ब्लूम करतात, नंतर आपोआप जातात. ह्याच्या फुलांपासून बी पण आपल्याला मिळतं. बीपासून सुद्धा आपण रोपं तयार करू शकतो. तुम्हाला वेळ असेल तर आपण करू शकतो, किंवा मग कटिंग्सपासून सुद्धा आपण नवीन रोपं तयार करू शकतो, किंवा मग डायरेक्ट आपण नर्सरीमधून अशा प्रकारची दर सीझनला, थंडीच्या सीझनमध्ये, म्हणजे आता ऑक्टोबरला थंडी ऑलरेडी सुरू झालेलीच आहे, तर आपण अशी आणून लावू शकतो. पहिल्यांदा जेव्हा आपण पाणी देतो त्यावेळेस भरपूर पाणी ह्याला द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मी आता रिपोर्टिंग केलं आहे, रिपोर्टिंग केल्याबरोबर हे मी आज आणि उद्या 2 दिवस हे पूर्णपणे सावलीत ठेवणार आहे. हे अजिबात उन्हात मी ठेवणार नाही आहे. पूर्णपणे उजेडात आणि बाल्कनीमध्ये ओपन स्पेसमध्येच ठेवणार, पण डायरेक्ट उन्हात अजिबात ठेवणार नाही. उद्यापासून ह्यांना उन्हातच ठेवायचं आहे, कारण उन्हातच ही सगळी फुलं ब्लूम करतात. ह्याला भरपूर ऊन आणि हीट पण भरपूर लागते, भरपूर खाऊ पण लागतो. तर अशा प्रकारे मी केलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. कसा वाटला माझा व्हिडिओ कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.